अशा विषयाकडे मी आपलं लक्ष महत्वाचा विषय आहे सभापती महोदय सय्यद अबू आझमी यांनी या ठिकाणी त्या ठिकाणी केलं बोलतायत आपण बसा चुकीचा इतिहास दाखवला जात आहे। औरंगजेबाने अनेक मंदिरे बनवलेली आहेत। मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही। तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती ती लढाई राज्य कारभाराची होती। ती लढाई कुठे हिंदू आणि मुस्लिम नव्हती। सभापती महोदय, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं बलिदान हा देश कधीच विसरू शकत नाही। सभापती महोदय, औरंगजेबाने संभाजी महाराजांना अपरिमित हलाल करून त्या ठिकाणी मारलं। ज्यांनी काल औरंगजेबाची आरती ओवाळली सभापती महोदय, त्यांच्याच पिलावळीने मागच्या वर्षी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी सोशल मीडियावर औरंगजेब टिपू सुलतानला हिरो ठरवणारे आणि महाराजांचा अपमान करणारे स्टेटस ठेवलं होतं। आणि सभापती महोदय, त्यानंतर संभाजीनगर, अकोला, शेवगाव, संगमनेर, कोल्हापूर आणि राज्यातील इतर भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या आणि त्यामुळं विरोधी पक्षाने कायदा सुव्यवस्थेसंदर्भात ओरडी केली होती। सभापती महोदय, राज्यातला कायदा सुव्यवस्था कोण बिघडवतोय? औरंगजेबाची बळाई करणारा हा धर्मांध चुकीचा इतिहास दाखवल्याचा दावा करतो। हा माणूस औरंगजेबाला क्रूर मानत नाही। संभाजी महाराजांच्या बाबतीत औरंगजेबाने जे केले तो क्रूरतेचा कळस होता। म्हणजे यापेक्षाही क्रूरता दाखवायला हवी होती का? अशा प्रकारची भावना अभियानांमध्ये नाही का? ज्या औरंगजेबाने आमच्या संभाजी महाराजांना कटकारस्थाने जीव घेतला, त्यांचे उदात्तीकरण करणारे हे सुद्धा औरंगजेबाच्या विचाराचे सभापती महोदय। अबू आझमी यांनी केवळ औरंगजेबाचे उदात्तीकरण केले नाही तर महाराष्ट्रातील विशिष्ट धर्माच्या लोकांना चेतावणी सुद्धा दिलेली आहे। त्यांनी देशद्रोह केलाय, त्यांनी राजद्रोह केलाय, तरुणांचे डोके भडकावून राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे अशा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या सदस्यांना आजच्या काळात देशद्रोहाखाली अटक करावी, देशद्रोहाखाली अटक करावी आणि अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात येत आहे।